रस रक्त मांस हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे. रस आणि रक्त मे बी माझ्या अन्नातनं मला मिळू शकतं, पण त्या रस आणि रक्ताचं जे कन्व्हर्जन आहे ते चांगल्या स्नायूंमध्ये होण्यासाठी मला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. पण नुसतं मला जगायचं आहे का मला क्वालिटीनं जगायचं आहे? त्यांना कुठेतरी एक भीती असते की आपण डिपेंडंट होणार. तर पेन हे 2 प्रकारचं असतं. तर जसा डाएट मला संलग्नपणे काम करतो तसा व्यायामसुद्धा कॉम्प्लिमेंटरी म्हणून काम करतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा व्यायाम करता त्यावेळेला तुम्हाला औषधांचे डोस पण कमीत कमी लागतात. तुमची स्ट्रेंथ राहिली पाहिजे, तुमचा मसल लॉस नाही झाला पाहिजे. मग यासाठी तुम्हाला रेग्युलरली तुम्ही रोजची 40 ते 50 मिनटं जरी द्यायला लागलात, कारण रिटायर झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी लेवल खूप कमी झालेली असते. Meet Dr. Neha Savant, an experienced physiotherapist and fitness coach with over 17 years of expertise in helping people move better and live pain-free. ज्या लोकांनी ही वेळ गमावलेली असते, की जसं तुम्ही म्हणताय की त्यावेळेस करण्यापेक्षा आता पण जे हे टाळतात त्यावेळेस केलेलं नसतं, आणि ज्यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात, डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा थायरॉइड, इतर आजार, जर तुम्ही एक्सरसाइज केलं नाही तर मग ह्या पेशंट्सना काय परिणामांना सामोरं जावं लागेल? लोक आजारी पडल्यानंतर काहीतरी व्याधी उद्भवल्यानंतर मग आता मला व्यायाम करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता चालायला जावा, म्हणजे अगदी असं जिकीर करून मग नंतर ते व्यायामाकडे वळतात. मग दॅट बिकम्स अ डिफिकल्ट थिंग. तर जर तुम्ही तुमचा आहार औषधासारखा घेतला तर तुम्हाला औषधं ती जास्त घ्यावी लागत नाहीत. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, आपले मोठे आहेत, तर आपण त्यांना सांगत असतो की जरा सांभाळून सावकाश चाला, जास्त इंटेन्स व्यायाम करू नका. 50 नंतर आपण त्यांना एक्स्ट्रा सूचना द्यायला सुरुवात करतो, असं वागा, असं वागू नका, असं सांभाळा, असं करू नका. हे कितपत योग्य आहे? आपण आपल्या ह्या सूचनांमुळं त्यांची जी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती बंद करतोय का? आणि जर ती बंद केली तर त्याचे काय परिणाम होत आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या ह्या एपिसोडमध्ये डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सर आणि डॉक्टर नेहा सावंत मॅम यांच्याकडनं घेणार आहोत. डॉक्टर भाग्येश सर हे डायबिटीज फ्री फॉरेवर ह्या संस्थेचे संस्थापक आहेत आणि डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत. तर डॉक्टर नेहा मॅम ह्यांना 17 वर्षांचा एवढा तब्बल अनुभव आहे फिजिओथेरपिस्ट म्हणून, आणि त्या फिटनेस कोचसुद्धा आहेत. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की मिळतील. चला स्वागत करूया. खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचंही. थँक्यू. आजचा एपिसोड निश आहे, म्हणजे पर्टिक्युलरली एका वयोगटावर आधारित असा हा एपिसोड आपण घेतोय व्यायामाच्या बाबतीत. हा त्यांनी सुचवलेला, आपल्या ऑडियन्सने सुचवलेला विषय आहे की बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठले व्यायाम तुम्ही सजेस्ट कराल. कदाचित त्यांना त्यांच्या घरच्यांचे अनुभव असतील की हे करू नका आणि हे करा म्हणून. तर आज आपल्याला पर्टिक्युलरली ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठले व्यायाम प्रकार योग्य आहेत आणि त्यांनी ते कसे सांभाळून करणं गरजेचं आहे ह्या बाबतीत तुमच्या दोघांकडनंही मार्गदर्शन अपेक्षित आहे. नक्की नक्की. ग्रेट. तर सर, माझे बाबा काका असं सारखे म्हणत असतात किंवा आपल्या आजूबाजूचे जे मोठे असतात, आता काय वय झालंय, आता कुठे व्यायाम करायला सांगता, खरंय, आता कुठे आम्हाला पळायला सांगता, आता कुठे चालायला सांगता. तर हे त्यांचं सांगणं किंवा त्यांचे विचार कितपत योग्य आहेत? त्यांनी ही फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद करणं गरजेचं आहे का? नाही, ॲक्टिव्हिटी बंद करणं गरजेचं आहे का ह्याच्यापेक्षा आजच्या कालावधीत हे म्हणतात की मुवमेंट इज मेडिसिन. म्हणजे तुम्हाला जर का खऱ्या अर्थाने निरोगी राहायचं असेल, म्हणजे फॉरगेट अबाउट डायबिटीज रिव्हर्सल ओनली, डायबिटिक रिव्हर्सल करायचं आहे, शुगर कंट्रोल करायचं आहे, त्याला एक्सरसाइज करायचं आहे, की ह्याच्यापेक्षाही आजच्या कालावधीत काय झालेलं आहे की जुन्या काळी जर का बघितलं ना तर लोकांना एका जागी स्थिर बसा म्हणून सांगायला लागायचं. पण आज उलटी परिस्थिती झालेली आहे की आज लोकांना उठा, चाला, फिरा हे सांगावं लागतंय. हे खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या जुन्या काळी किंवा आपले आजी आजोबा जर का आपण बघितले तर त्या मला अजूनही आठवते, माझ्या आजीला ना म्हणजे किती काम करते, जरा स्वस्त बैस,
म्हणजे मग ते सकाळी उठल्यापासून अगदी सगळ्या किचनचं हे साफ करणं असेल आणि परत रात्री झोपताना पण ओटा साफ करणं असेल, काही इकडून तिकडून आणायचं आहे, परत स्वयंपाक पण करायचा आहे, एवढी दुडू काम करायचे. आणि आम्हाला असं सांगायला लागायचं की बाबा दिवसभर एवढे. आणि खरं बघायला गेलं तर त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य तेच आहे की ते ॲक्टिव्ह होते. कारण आपल्याला बिईंग अ ह्युमन बिईंग्स आपल्याला जे शरीर दिले ते ॲक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे. सो हे अनफॉर्च्युनेट आहे की आपल्याला आज लोकांना मुव्हमेंट करण्यासाठी उद्युक्त करायला लागले. एक्झरसाईज हा त्याच्यानंतरचा भाग येतो की बाबा मी जर का रेग्युलर ॲक्टिव्हिटी करतोय आणि त्यात जर का मला कुठला डिसऑर्डर असेल तर त्या डिसऑर्डरवर मात करण्यासाठी मला थोड्या एक्स्ट्रा कॅलरीज कधी कधी बर्न कराव्या लागतात, कधी कधी माझ्या स्नायूंना जास्त स्ट्रेंथ द्यावी लागते. आणि अनफॉर्च्युनेटली होतं काय, जेव्हा मला कुठलाही डायबिटीससारखा आजार होतो किंवा कुठलाही जीवनशैलीशी निगडीत आजार होतो तर माझ्यातली एनर्जी लेवल कमी झालेली असते, माझ्यातले जे स्ट्रेस हार्मोन्स असतात ते वाढलेले असतात, इरिटॅबिलिटी वाढलेली असते. त्यामुळं त्या लोकांना थोडंसं जास्त काय म्हणू शकतो आपण, जास्त एफर्ट्स त्याला देणं गरजेचं आहे किंवा व्यायाम योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे की सो दॅट त्या वाढलेल्या ज्या स्ट्रेस लेवल्स आहेत त्या कमी होतील, त्यांच्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन्स आणि पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतील आणि दिवसभर त्यांची फक्त शारीरिकच अवस्था नाही, जेव्हा तुम्ही मुवमेंटमध्ये असता आणि त्या योग्य पद्धतीनं योग्य टेक्निकने तुम्ही मुवमेंट करता तर तुमची मनाची अवस्था सुद्धा सुधारते. बरोबर आहे. सो फक्त व्यायाम किंवा एक्झरसाईज किंवा ॲक्टिव्हिटी शरीरासाठी नाही आहे, ती मनाचं सुद्धा कुठं ना कुठेतरी आपल्या हे करत असते, आपला कॉन्फिडन्स कुठेतरी बूस्ट करत असते. आणि कसं आहे की दीर्घायुष्य आणि सुखायुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दीर्घायुष्य आजकाल तुम्हाला मेडिसिन्स आणि व्हेंटिलेटर्स, ICU आणि हे बाकी सगळे संसाधनं वापरून तुम्हाला जगवता येतं, पण नुसतं मला जगायचं आहे का मला क्वालिटीनं जगायचं आहे. तो मला जर का क्वालिटीनं जगायचं असेल तर मला व्यायाम हा माझ्या लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग झाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर? येस, ॲक्च्युली सरांनीच मी म्हणेन की मोठा सार सांगितलेला आहे ॲक्च्युली की एक्सरसाइजेस का करणं गरजेचं आहे. मेन जेव्हा आपण म्हणतोय ना की ज्येष्ठ नागरिकांबद्दल त्यांना कुठेतरी एक भीती असते की आपण डिपेंडंट होणार. अगदी बरोबर. कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की आम्हाला डिपेंडंट नाही व्हायचं आहे, कारण त्याच्या आधीचं आयुष्य त्यांनी कोणावर डिपेंड न होता घालवलेलं असतं. त्यामुळे ही भीती कुठेतरी असते. प्लस आपण जसं त्यांना सारखे इन्स्ट्रक्शन्स देतो की हे करू नका, ते करू नका, हे सांभाळून करा, त्यामुळे ते पण कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांना कंट्रोल करतोय. अगदी. तर मला असं वाटतं की जर रेग्युलर बेसिसवर त्यांनी एक्सरसाइज करायला सुरुवात केली त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. दुसरी गोष्ट, त्यांना तो कॉन्फिडन्स आहे ना ते इतकं देतं की ते त्यांच्या ॲक्शन्स त्याप्रमाणे करायला लागतात की मग त्यांना वाटतं की हां आपण कोणावर डिपेंडंट नाही आहोत. त्यामुळे ही भीती जर कमी करायची असेल आणि त्यांना असं वाटत असेल की पुढे जाऊन आपलं कोणावर डिपेंड नाही होता येईल, तर हे जर त्यांना अचीव करायचं असेल तर मला वाटतं एक्सरसाइजेस खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कुठेतरी जेव्हा असं वाटतं ना की वय झालं आणि ते ॲक्टिव्हिटी लेवल कमी करतात, हळूहळू मसल स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. सुरुवातीला ते लिमिटेशन्स त्यांना बॉदर नाही करत, पण नंतर त्यांना जाणवायला लागतं की ते लिमिटेशन्स आता वाढत आहेत. त्याच्यामुळे रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण त्यांच्या कमी व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता काही गोष्टींसाठी हेल्प घ्यावी लागते आणि मग त्यांना ते जाणवतं की अरे आपण तेव्हा हे करायला हवं होतं. त्यामुळे मला वाटतं की हे ते जे फ्रस्ट्रेशन येतं ना की तेव्हा करायला हवं होतं, त्याच्यापेक्षा मला वाटतं की आजपासनं म्हणजे तेव्हा करणं जाऊ दे, नाही केलं असेल कदाचित, पण आज जर तुम्हाला हा एपिसोड बघितल्यावर मे बी तुम्हाला जाणवतं की हां करायला हवं, तर तुम्ही आजपासून सुरुवात करा, ते पण त्यांना बरंच हेल्प करणार आहे. व्हेरी ऑन अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट एपिसोड सुरू झालेला आहे. 100%. क्या बात आहे, व्हेरी नाईस. सो ज्या लोकांनी ही वेळ गमावलेली असते की जसं तुम्ही म्हणताय की त्यावेळेस करण्यापेक्षा आता पण जे हे टाळतात त्यावेळेस केलेलं नसतं आणि ज्यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात, डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा थायरॉइड, इतर आजार, तर मग हा काय परिणाम होऊ शकतील ह्या लोकांवर जर तुम्ही एक्सरसाइज केलं नाही, तर मग ह्या पेशंट्सना काय परिणामांना सामोरं जावं लागेल? एक्सरसाइज केला नाही तर म्हणण्यापेक्षा काय आहे की माझ्यावरती वेळ नाही आली पाहिजे की मला जोर जबरदस्तीने एक्सरसाइज आता ऑप्शन नाही म्हणून करावं लागतं. अनफॉर्च्युनेट काय आहे की नॉट ओन्ली फॉर सिनियर सिटीजन्स, ओव्हरऑल जो आजकाल ट्रेंड काय आहे, लोक आजारी पडल्यानंतर काहीतरी व्याधी उद्भवल्यानंतर मग आता मला व्यायाम करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता चालायला जावा, म्हणजे अगदी असं जिकीर करून मग नंतर ते व्यायामाकडे वळतात. मग दॅट बिकम्स अ डिफिकल्ट थिंग. एक्झरसाइज हा हे आजार होऊ नये त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी पण आहे आणि तुमच्या आजाराचा लवकरात लवकर निराकरण व्हावं. सो धिस पर्टिक्युलर मेडिसिन सारखंच तुमचं जे एक्झरसाइज आहे, जसं आपण वेळेवरती आपण म्हणतो ना की माझी शुगर वाढली, माझं BP वाढली, सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी,
रात्री गोळी आपण घेतोच ना, आपल्याला ताप सर्दी खोकला झाला की आपल्याला पथ्य पाळायला सांगितलं जातंच की तर कुठल्याही मेडिसिनचा किंवा कुठल्याही व्यायामाचा जो उपयोग आहे तो तुमच्या बाकीच्या ट्रीटमेंटला कॉम्प्लिमेंट करणार आहे. सो मी जर का मेडिसिन जरी घेत असलं तरी त्या मेडिसिनचा इफिकसी जर का वाढवायची असेल तर मला जसा डाएट मला संलग्नपणे काम करतो तसा व्यायाम सुद्धा कॉम्प्लिमेंटरी म्हणून काम करतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा व्यायाम करता त्यावेळेला तुम्हाला औषधांचे डोस पण कमीत कमी लागतात. तुम्हाला तुमच्या शुगर लेवलमध्ये होणारे फ्लक्च्युएशन्स आहेत ते लवकर कंट्रोल करता येतात. तुमची रिकव्हरी जी आहे ती लवकर होती कारण शरीराचं ओव्हरऑल जे मेटाबॉलिझम आहे, जेव्हा आपण मुवमेंट करतो, जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी वाढवतो त्यावेळेला आपल्या शरीरात जे जे काही हार्मोन्स पर्टिक्युलरली एन्डॉर्फिन्स असतील, डोपामिन असेल, सेरोटोनिन असेल, हे आपल्या शरीराचं कुठं ना कुठेतरी मेटाबॉलिझम कंट्रोल करत असतात. तो माझं ओव्हरऑल मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यामध्ये मुवमेंटचा खूप मोठा रोल आहे. सो मेडिसिन गिव्ज यू अ सिनर्जिस्टिक इफेक्ट. सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय की 2x किंवा 4x. जर का मी फक्त माझी शुगर वाढली म्हणून मी गोळ्या घेतोय तर मे बी मला 2x शुगर कंट्रोलमध्ये मिळतोय. त्याला मी डाएटची जोड दिली तर तो 3x इफेक्ट होणार. त्याला जर का मी प्रॉपर स्लीपची जोड दिली तर तो 4x होणार. आणि त्याला जर का मी योग्य मुवमेंट आणि एक्झरसाईजची जोड दिली तर 5x इफेक्ट मिळणार. सो जॉमेट्रिक प्रोग्रेशन्समध्ये ते वाढत जातं. आणि मला माझे जे गोल्स आहेत, फिटनेसचे गोल्स आहेत, शुगर कंट्रोलचे गोल आहेत, ते बेटर वेने हे करता येतात. म्हणजे एक्झरसाईज नाही केलं तर बिघडतंय का, तर बिघडत नाही, पण फार गोष्ट इम्प्रूव्ह पण होत नाहीये. तो माझ्या दृष्टिकोनातून काय की जर का तुमच्या हेल्थचा ग्राफ, बघा मी काय सांगतो, तुमच्या हेल्थचा ग्राफ जर का स्टॅग्नंट आहे, तो ग्रो होत नाहीये, तर तो डिग्रो व्हायला लागलाय, तो खाली गेला. सो आपल्याला माझ्या हेल्थ जी काही मी शुगर कंट्रोल केलेली आहे किंवा मी अमुक एक फिटनेस अचीव केलाय तो टिकवण्यासाठी सुद्धा ना मला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ते ॲक्टिव्ह राहिलं तर ते ग्रो होणार. म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे की मी बाबा चला बॉडी कमवली, ओके, त्याला कन्सिस्टन्सी का लागते, रोज का करायचं, रोज व्यायाम का करायचा, रोज एक्सरसाइज काय करायचा. आता सलमान खान सारखा आहे किंवा ऋतिक रोशन सारखा व्यक्ती आहे तर त्यानं तो रोज एक्सरसाइज करतोय, आता बॉडी त्यानं बनवली, नाऊ ही हॅज गॉट हिज स्टार्टअप. पण आता वयाचं 50-55 किती, मला वाटतं सलमान खान तर 60 हे होईल, राईट, पण स्टील तो रोज एक्सरसाइज का करतो. किंवा कुठलेही ॲक्टर तुम्ही बघता जे फिट आहेत, अमिताभ बच्चनचं आपण एक्झाम्पल घेऊ, 80 इयर्स ओल्ड, पण त्याला पण रोज योगा करतो, रोज स्ट्रेंथ ट्रेनिंगचं एक्सरसाइज करतो आणि ही इज कॉल्ड एज अ फिटनेस. फिट त्यानं स्वतःला ठेवलेलं आहे. तर मध्ये तर तुम्ही ते केबीसीचं ते बघितलं तर तो असं पळत पळत एंट्री करतो, म्हणजे मला फार अमेझिंग वाटलं. तर जेव्हा मी थोडं बॅकग्राऊंड चेक केलं तर मला लक्षात आलं की या माणसाला, त्या माणसाला काय गरज आहे ना, त्याला पाहिजे ते सगळं त्यानं अचीव केलंय. स्टील त्याला दररोज तो योगा करतोय, दररोज ॲक्टिव्ह करतोय. कारण रोज जर का मी मसल माझे डेव्हलप करत नाहीये किंवा रोज जर का मी ॲक्टिव्हिटी करत नाहीये, मी आता सगळं मिळवलं म्हणून मी थांबलो तर काय होईल, 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर काय होणार, जरी माझ्याकडे स्टारडम असलं, जरी मी ते अचीव केलं असलं तरी ते हळूहळू डिक्लाइन व्हायला लागेल. बरोबर. सो इट्स अ एव्हरी डे प्रोसेस. आणि हे बिईंग अ सिनियर सिटीजन तुम्हाला रोज का करायला लागतं, कारण तुमचा जो मसल लॉस आहे, ज्याला आपण एजिंग म्हणतो सोप्या भाषेमध्ये, ते तुमचं वाढत जातं. म्हणजे आफ्टर 30 तुमचा मसल लॉस आहे, हा गृहीत धरण्यात आला की मसल लॉस तेवढा होणारच. म्हणजे 30 ते 40 मध्ये 2x आहे, 40 ते 60 मध्ये तो 4x आहे आणि आफ्टर 60 तर तो अजूनही वेगाने व्हायला लागतो. म्हणजे माझे स्नायू जर का मी डेव्हलप करत नाही आहे तर मी अलाऊ करतोय मला लवकर म्हातारं होण्यासाठी किंवा माझ्या स्नायूंमधलं बल्य घालवण्यासाठी. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तर म्हणजे रस, रक्त, मांस हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं रस आणि रक्त मे बी माझ्या अन्नातनं मला मिळू शकतं, पण त्या रस आणि रक्ताचं जे कन्व्हर्जन आहे ते चांगल्या स्नायूंमध्ये होण्यासाठी मला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. राईट. त्यासाठी तुमचं येतं. सो कुठलाही गोष्ट, म्हणजे तुम्ही फक्त सिम्पल जर का मी सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉक करतोय आणि ते मी जर का निसर्गामध्ये लाईक नेचरच्या ह्याच्यामध्ये मी मॉर्निंग वॉक करतोय आणि सूर्यप्रकाश हे माझ्या अंगावरती पडतोय तर ते सुद्धा माझा दिवस चांगला हे करू शकतं. सो जरुरी नाही की एक्झरसाईज म्हणजे फक्त तुम्ही बाबा दररोज गेलं पाहिजे. आणि एक्झरसाईज म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं की जिममध्ये एक माणूस गेलेला आहे आणि त्यानं जाऊन एवढं मोठं वजन उचललेलं आहे, त्याची बॉडी ॲथलेटिक आहे. नॉट नेसेसरी की इच अँड एव्हरी वन गो, पण तुम्ही त्याचा अर्थ मला ते नाही करतायत म्हणून मी काहीच नाही करणार आणि मी माझ्या शरीराकडे दुर्लक्ष करणार. सो तुम्ही स्वतःला अलाऊ करताय डिक्लाइन होण्यासाठी. सो हा जो कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट आहे ना तो आपण ह्याच्यात उचलला पाहिजे. त्यामुळं तुमच्या शुगर कंट्रोल लवकर येणार आहेत आणि अल्टिमेटली ह्याच्यामुळे होतं काय, क्वालिटी ऑफ लाईफ हे सगळं जुडलंय कुठं, जे आता नेहा मॅडम पण सांगत होते की मी कसं जगलो हे महत्त्वाचं आहे. किती वर्ष जगलो हे किती, म्हणजे मी जगलो पण चांगलं, पण ते जगलोय त्याच्यामध्ये मी स्वाभिमानाने जगू शकलो. मला माझं काम, साधी गोष्ट आहे, आपल्याला आत्ता नाही वाटत, पण साधी गोष्ट आहे की मला जर का माझ्या आंघोळीची पाण्याची बादली आहे ती माझी मला घेऊन तिकडं घेऊन जाता येते. आपल्याला एवढं वाटत नाही. साधं एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये माझ्या कुणाच्या आधाराशिवाय मी जाऊ शकतोय.
मला सकाळी उठल्यानंतर माझी आंघोळ मी स्वतः करू शकतोय, ही सुद्धा फार मोठी उपलब्धी असती या पर्टिक्युलर 60, 70, 80 एजमध्ये. ती उपलब्धी नसेल ना तर तिथला जर का माझा कॉन्फिडन्स कमी झाला तर तो सगळ्या लेवलवरती रिफ्लेक्ट होतो याच्यातल्या. तुम्हाला काही सांगायचं डॉक्टर यामध्ये? आता आपण जेव्हा लाईफस्टाईल डिसऑर्डर्सबद्दल बोलतो ना, की BP असेल, थायरॉईड असेल किंवा डायबिटीस मेनली, तर या बाबतीतमध्ये मेन त्यांना हे असतं की औषधं खूप घ्यावी लागतात. बरेच सिम्पटम्स असतात त्याच्यासाठी त्यांना घेत राहावे लागतात, बरोबर. पण मग नेहमी म्हणजे सर तर हे नेहमीच सांगतात की जर तुम्ही तुमचा आहार औषधासारखा घेतला तर तुम्हाला औषधं ती जास्त घ्यावी लागत नाहीत, राईट. आणि त्याच वेळेने आपण व्यायामाबद्दल पण बोलू शकतो की व्यायामाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आहे ना तो इथे बदलला गेला पाहिजे. जसं सर म्हणतात की तुम्हाला डिपेंड नाही राहायचं आहे, तुमची स्ट्रेंथ राहिली पाहिजे, तुमचा मसल लॉस नाही झाला पाहिजे. मग यासाठी तुम्हाला रेग्युलरली तुम्ही रोजची 40 ते 50 मिनटं जरी द्यायला लागलात, कारण रिटायर झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी लेवल खूप कमी झालेली असते. एक 40-50मध्ये त्यांची ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असते, जॉब असेल किंवा बिझनेस असेल किंवा जे काही असेल ते. रिटायर झाल्यानंतर कुठेतरी त्यांची मनस्थिती पण असते की हां रिलॅक्स लाईफ जगायचं आहे. हां, त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी लेवल जर कमी झाली आहे, तुम्ही दिवसभर तेवढे तुम्ही ॲक्टिव्ह नाही आहात, मग दिवसातला 1 तास जरी तुम्ही तेवढे ॲक्टिव्ह राहिलात ना तर ती एनर्जी तुम्हाला दिवसभर पुरते. ती स्ट्रेंथ आहे, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली करता तेव्हा ती स्ट्रेंथ आहे ती वाढत जाते. त्यामुळे कधीही चुकून अशी एखादी इंजुरी झाली किंवा असा आजारपण आला तरी रिकव्हरी तुमची फास्टर व्हायला तुमची ही इन्व्हेस्टमेंट आहे ती कामी येते जी तुम्ही रेग्युलर बेसिसवर करता आहात. क्या बात आहे. मी मध्यंतरी एक वाक्य वाचलं होतं, तुमच्याशीही बोलले होते की सुख हे ट्रेडमिल सारखं असतं, ते टिकवायचं जरी असेल तरी पळणं गरजेचं आहे. हे तसंच झालं. आरोग्याचं सुख जर तुम्हाला अनुभवायचं मुवमेंट करत राहिलं तर पाहिजे, ऍक्टिव्ह राहणं तितकंच गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. गुड. ओके. सो डॉक्टर, असं बघण्यात येतं की आज मला पाठदुखी झाली आहे, व्यायाम टाळू, गुडघेदुखी होतीये, व्यायाम टाळू, आणि मग हळूहळू हे टाळण्याच्या नादामध्ये आपण ते बंद करतो. तर मग हे बंद करणं कितपत योग्य आहे? किंवा पुढचा प्रश्न असा आहे की असे काही पेन असतील, समजा गुडघेदुखी, पाठदुखी असतील, तर त्यासाठी मग सेफर एक्सरसाइजेस काय तुम्ही सजेस्ट करू शकाल का? सेफर एक्सरसाइजेस किंवा सगळ्यात पहिलं काय आहे की बिईंग अ डॉक्टर म्हणजे इथं दोघांचाही रोल महत्त्वाचा आहे की मला जर का पेन होतंय तर पेन हे तुमचं लिमिटेशन आहे. तर तुम्हाला ते पेन जे आहे ते पेन पहिल्यांदा थांबवणं किंवा त्याच्यासाठी तुम्ही मेडिकल हेल्प जरूर घेतली पाहिजे. मग तिथं काही मसल रिलॅक्संट्स असतात जिथं आपण टॅबलेट्सचा, क्रीम्सचा आणि वापर करू शकतो. तर तिथं योग्य ऑर्थोपेडिक किंवा मेडिकल डॉक्टर आहेत ते तुम्हाला ह्याच्यात मदत करतील. आणि मग त्यानंतर तुम्ही सपोर्ट करणारे जे फिजिओथेरपिस्ट असतात किंवा जे एक्झरसाईज आणि फिटनेस एक्सपर्ट असतात त्यांचा तुम्ही त्याच्यामध्ये मदत घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळेला पेन जे असतं ते आखडल्यामुळे पण असू शकतं. सो माझं जर का माझे गुडघे दुखत आहेत किंवा माझ्या गुडघ्यांची झीज झाली आहे किंवा माझा मणक्यामध्ये गॅप आहे किंवा माझी मान दुखते तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम हे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांमध्ये ठिसूळता येणं, एजिंगमुळं गॅप वाढणं, हे सगळे प्रकार आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये दिसून येतात. ती बोनला झालेली कधी कधी डिफॉर्मिटी असते, बोनचा तो डिसीज असतो आणि त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द टाईम शेजारच्या ज्या नसा असतात, नर्व्ज असतात त्या कुठं ना कुठेतरी कॉम्प्रेस होतात. पण जेव्हा आपण योग्य पद्धतीचा एक्झरसाईज करतो, थोडीशी मेडिकल हेल्प आणि जर का मी त्याच्या आजूबाजूचे स्नायू आणि लिगामेंटची जर का मी फ्लेक्झिबिलिटी चांगली ठेवली आणि आजूबाजूचे स्नायू जर का हे केले, थोडेसे आपण त्याच्यात ताकद वाढवली तर ॲक्च्युली तुमचं पेन कमी व्हायला, तुमचं तिथलं दर्द दुःख कमी व्हायला आणि तिथला जो काय म्हणू शकतो तिथला जो काही गॅप कमी झाला आहे किंवा वाढला आहे तो इम्प्रूव्ह व्हायला किंवा तो सपोर्टिंग रोल म्हणून ॲक्ट करतो. माझ्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत ते मी डेव्हलप करणार. आणि मी बऱ्याच वेळा काय म्हणतो की ठीक आहे तुम्ही त्याला एक्सक्यूज घ्या. बरं, एक्सक्यूज म्हणून घेतात लोक. काय करतात की माझे गुडघे दुखत आहेत आणि मी आता काहीच नाही व्यायाम, मी चालू नाही शकत. म्हणजे आपल्या डोक्यात एक काय बसलेलं आहे की सिनियर सिटीजनना व्यायाम म्हणजे फक्त चालणं, राईट. चालण्याच्या कारण तो व्यायाम बरोबर आहे कारण तो सगळ्यात सोपा वे आहे. माझं काय म्हणणं आहे की कुठलाच व्यायाम अवघड नसतो. तो आपण आपल्या डोक्यात टाकतो की व्यायाम हा करणं अवघड आहे. कारण कसं आहे, चालायला फार एफर्ट्स नाही घ्यायला लागत आणि तो सोपा असल्यामुळे लोक ते प्रेफर पण करतात. पण आता माझे गुडघे दुखायला लागलेले आहेत, तर गुडघे दुखायला लागले तर तुमचा एक जॉईंट तुमचे हे अफेक्टेड आहे. तुमची बाकीची बॉडी जी आहे त्या बॉडीचा तर त्यात काय दोष नाही आहे. सो तुम्ही कितीतरी व्यायाम असे करू शकता की मला त्या जॉईंटचं किंवा त्या ह्याचं लिमिटेशन आहे तर त्या जॉईंटला वगळून किंवा त्या जॉईंटला काही सेफर व्यायाम करून बाकीच्या ठिकाणचे व्यायाम तुम्ही त्या केसमध्ये वाढवले पाहिजेत, बाकीच्या मुवमेंट्स तुम्ही त्याला वाढवल्या पाहिजेत. आणि तशा पद्धतीचे अल्टरनेटिव्ह वेज भरपूर असतात की असं काही नाही आहे की आपण तो जॉईंट लिमिट झाला म्हणजे मी त्याला पूर्ण थांबवलंच पाहिजे. किंवा आपण एका पर्टिक्युलर अवयवावरच भर देतोय ना, बाकीच्या शरीराचा आपण विचारच करत वी टेक दिस ॲज अ एक्सक्यूज असं मला बऱ्याच वेळेला वाटतं. आणि त्यानंतर आपण त्याच्या पुढं नाही जात.
तर माझं सगळ्या सिनियर सिटीजनना याच्यामध्ये म्हणणं आहे की तुमचा एक जॉईंट खराब झाला म्हणून बाकीच्या आपल्या शरीरातल्या 100 जॉईंट्सवर अन्याय करू अगदी नका. बरोबर. डोंट टेक दिस ॲज एक्सक्यूज. त्याची पेन कमी करण्यासाठी त्याला जो औषध उपचार लागतोय, त्याला जी फिजिओथेरपी ती घ्या, पण सायमल्टेनियसली हे पण बघा की या जॉईंटच्या व्यतिरिक्त माझ्या बाकीच्या बॉडीला काय काय देता येऊ शकते. देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स. इनफॅक्ट डायबिटीज फ्री फॉरवर्डमध्ये आम्ही लोकांना ते शिकवतो, सांगतो, करवून पण घेतो. ओके. ऑलवेज देर इज अ वे आउट. तो फाइंड आउट केला पाहिजे, तो शिकून घेतला पाहिजे. कुठले सेफर एक्सरसाइजेस सजेस्ट कराल डॉक्टर? येस, खूप आहेत, पण मी आधी मला वाटतं की आधी आपण क्लॅरिटी घेऊया की हे जे पेन आपण म्हणतो ना, किंवा त्या पेशंटला वाटतं की लिमिटेशन आहे, मी हे नाही करू शकत, तर ते काय असतं. तर पेन हे 2 प्रकारचं असतं. जसं सर म्हणाले की बऱ्याच जणांना ऑस्टिओपोरोसिसमुळे किंवा जे पण वेअर अँड टेअर झालं, वयामुळे जे काही चेंजेस झाले जॉईंट्समुळे, त्यामुळे पेन असतं. तर हे क्रॉनिक पेन आपण म्हणतो की बऱ्याच महिन्यापासूनचं पेन आहे, बऱ्याच वर्षापासूनचं पेन आहे. तर हे पेन आहे ना तुमच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चर्समध्ये स्टिफनेस क्रिएट करतं, त्यामुळे ताठरपणा असतो स्नायूंना, त्यामुळे त्यांना ॲक्च्युली ते लिमिटेशन जास्त असतं. त्यामुळे हे एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू असते जी इंजुरीमुळे झालेलं पेन असतं. मग ही ॲक्यूट केस आपण म्हणतो. मग तेव्हा तुम्हाला सूज असू शकते जॉईंट्सना, किंवा कोणती ॲक्टिव्हिटी जास्त केल्यामुळे सूज किंवा पेन वाढू शकतो. मग जेव्हा हा ॲक्यूट पेन असतो ना, तेव्हा तुम्हाला मेडिसिन्सची गरज आहे, तेव्हा तुम्हाला रेस्टची गरज आहे, तेव्हा तुम्हाला सपोर्टची गरज आहे. पण ह्या एक शॉर्ट पिरियडसाठी असतो तो पिरियड. बऱ्याच वेळेला पेशंट तेच कॅरी करतात की डॉक्टरने सांगितलंय की नका करू, पण मग ते रिकवर झाल्यानंतर ॲक्च्युली तुम्हाला त्यावर काम करायची गरज आहे की परत अशी इंजुरी झाली तरी तेवढी सिव्हिअरिटी नसली पाहिजे, बरोबर. तर हा जो ॲक्यूट पेन आहे, यामध्ये तुम्हाला ऑर्थोपेडिकची हेल्प घ्यावी लागेल, डॉक्टर्सची, फिजिओची हेल्प घ्यावी लागेल की ते पेन आणि स्वेलिंग आहे ते कमी करण्यासाठी. आणि मग बेसिक एक्सरसाइजेस आपण तिथे सुरू करू शकतो, रादर केले पाहिजे. पण बऱ्याच वेळेला ते खेचलं जातं की असं वाटतं की डॉक्टरने एकदा सांगितलं करायचं नाही, आणि त्यांनी ते असं डोक्यात ठेवलं की सांगितलं करायचं नाही, आणि मग ते करत नाही. दुसरा पेन क्रॉनिक पेन आपण जो म्हणतो की जो बऱ्याच महिन्यापासून आहे, बऱ्याच वर्षापासून आहे, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली मुवमेंट्स करणं गरजेचं आहे. ओके. कारण तो जो ताठरपणा आलेला आहे स्नायूंना, जॉईंटमध्ये जो स्टिफनेस आलेला आहे, तो कमी झाल्याशिवाय तो पेन कमीच नाही होणार, कारण त्याने ते लिमिटेशन आलेलं आहे. बरोबर. त्यामुळे इथे ॲक्च्युली तुम्ही एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे डे 1 पासनं. तर ही जर क्लॅरिटी तुम्हाला आली की तुमचा पेन नक्की कोणता पेन आहे, की तुम्हाला इंजुरीमुळे आलेला पेन आहे का हा क्रॉनिक पेन आहे बऱ्याच महिन्यापासूनचा, तर ती क्लॅरिटी आल्यावर तुम्हाला स्टेप्स घेणं इझी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण एक्सरसाइजेस करतो, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला गुडघ्याचं पेन आहे, आपण जर स्टेअरकेस क्लाइम्बिंग जास्त केलं, म्हणजे जिने चढ उतार जास्त केलं किंवा वॉकिंग जास्त केल्यावर आपला पेन वाढतोय. म्हणजे हे काय होतंय की वजन तुमच्या जॉईंट्सवर आल्यावर तुमचा पेन वाढतो. म्हणजे तुम्हाला हे असे एक्सरसाइज ज्याच्यामध्ये वजन जर जॉईंटवर आल्यावर म्हणजे त्रास होतोय ते अवॉइड करायचे. बरोबर. मग त्याला दुसरा उपाय काय, तर बेडवर झोपून आपण सरळ पाय वर करणं. म्हणजे मी आता गुडघ्याचं एक्झाम्पल देते की बेडवर झोपून सरळ पाय वर करणं, खुर्चीत बसल्या बसल्या पाय गुडघ्यात सरळ करणं, सायकलिंग, पाण्यातले एक्सरसाइजेस, असे बरेच ऑप्शन्स असतात जे तुम्ही इथे करू शकता. रॅदर जेव्हा तुम्ही स्ट्रेंथनिंगवर भर देता की आता वेट बेअरिंग, म्हणजे स्टेअरकेसला त्यांना त्रास होतोय, जास्त चालल्यावर त्रास होतोय, म्हणून त्यांनी थोडे दिवस ते कमी केलं किंवा बंद केलं. पण रॅदर त्या पिरियडमध्ये त्यांनी स्नायूंची ताकद वाढवायचे व्यायाम जर केले ना, तर नंतर त्यांना थोड्या दिवसांनी या ॲक्टिव्हिटीज इझी जातात. क्या बात आहे. ओके. कारण मग त्यांची स्ट्रेंथ आहे ती पायाची वाढलेली असते. सेम शोल्डरसाठी पण आपण काय करतो, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की घरी आम्ही काम करतोय तेच आमचे व्यायाम आहे, पण तसं नाही आहे, राईट. आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल असं होतं की जे क्रॉनिक पेन असतात बऱ्याच दिवसापासूनचं, मग त्यांना माहिती आहे की उचलल्यावर त्रास होतो, पण मग त्यांना असं वाटतं की स्वस्थ तरी कसं बसायचं ना, एवढं तरी करूया. असं करण्यात असं काहीतरी केलं जातं की त्यांचा पेन वाढतो, आणि मग ते म्हणतात मग आता व्यायाम कसा करायचा. त्याच्या जागी जेव्हा ते रेग्युलर मोबिलिटी एक्सरसाइजेस जरी करायला लागतात, तर हा ताठरपणा त्यांचा कमी झाला, मग त्यांना स्वतःला तो जॉईंट हलका वाटतो, त्यांच्या स्नायूंवरचा ताण कमी झालेला असतो, आणि मग अशा ॲक्टिव्हिटीज त्यांना इझी व्हायला लागतात. त्यामुळे त्यांना आधी हे जाणून घ्यायची गरज आहे की आपल्याला पेन कशामुळे होतो. अशा ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामुळे पेन होतोय त्या अवॉइड करायच्या. पण ज्या एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे गुडघ्यासाठी आपण चेअर एक्सरसाइजेस घेतो, किंवा ज्यांना पाठीचं दुखणं आहे त्यांना आपण सांगतो की फॉरवर्ड बेंडचे एक्सरसाइज करू नका, पण पाठीवर सरळ झोपून पण बरेच असे एक्सरसाइजेस असतात ज्याने तुम्ही स्ट्रेंथ वाढवू शकता. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी अप्पर बॉडी एक्सरसाइजेस तुम्ही डेफिनेटली करू शकता.
राईट. सो असे बरेच ऑप्शन आहेत. सो तुम्ही आधी हे जाणून घ्या की तुमचं पेन काय आहे, तुमचे लिमिटेशन काय आहेत आणि स्ट्रेंथ काय आहे. बऱ्याच वेळेला आपण लिमिटेशनवर जास्त फोकस करतो की हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही जमत आहे. पण काय जमतं आहे तुम्हाला, बरोबर. तुम्ही जर त्याच्यावर लक्ष दिलं आणि त्याच्यावर जास्त फोकस केला, त्याच्यामध्ये जास्त टाईम इन्व्हेस्ट केला एक्सरसाइजमध्ये, तर तुम्हाला जास्त बेटर पडेल. तुमच्या दोघांच्या बोलण्यात आत्ता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. एकतर तुम्ही जसं म्हणालात की पीपल फाइंड्स एक्सक्युजेस, ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे इतके सोपे तुम्ही आत्ता सोल्युशन्स दिले बेसिकली, किंवा अल्टरनेटिव्ज म्हणता येतील त्याला. तर त्याबद्दल माहितीच नसेल लोकांना तर पुढच्या ॲक्टिव्हिटीज होणारच नाही, बरोबर. राईट. सो डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना आउटडोर एक्सरसाइज समजा करता येत नसतील किंवा घरात बसून योगा पण करता येत नसेल, तर त्यांच्यासाठी दुसरे अल्टरनेटिव्ज काय आहेत, किंवा चेअर एक्सरसाइज प्रकार हल्ली आढळून येतोय, लोक करताना दिसतात, तर इज इट सेफ अँड इफेक्टिव्ह? सेफ तर 100% आहेत. मी असं म्हणेन की हे केलेले. पण कसं आहे की आउटडोअर तुम्हाला एक्झरसाईज जर का करता येत नसतील तर तुम्ही आउटडोअर जायचंच नाही असं नाही आहे. बरं. तुम्हाला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कन्सर्न आहे की मी बाहेर रोडवरती गेलो आणि गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे, किंवा माझा तोल जातोय, हे जातोय, तर तुम्हाला मी असं म्हणेन की त्या केसमध्ये तुम्ही एका घरात बसून कोंदट रूममध्ये बसण्यापेक्षा थोडंसं तुम्ही तुमच्या गॅलरी की जिथं सूर्यप्रकाश येतोय, बरोबर, तिथं तुम्ही बसू शकता. किंवा मे बी तुमच्या जवळचं एखादं गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जाऊन तुम्ही अगदी ॲज बेसिक ॲज लाफ्टर थेरपी तर करू शकता. तर तुम्ही लाफ्टर थेरपी हा एक सगळ्यात बेस्ट योगासनांपेक्षाही जास्त इफेक्टिव्ह कुठला असेल जो DFFमध्ये आपण लोकांना शिकवतो. आणि अगदी काही नसेल तर क्लॅपिंगसारखा व्यायाम आहे. म्हणजे मी काय म्हणतो की बाबा दोन ह्याच्यात आपण डिव्हाइड करूया की एक व्यायाम आहे की टिल 80, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यात हे ठेवणं गरजेचं आहे की 80च्या वर गेलेल्या व्यक्तीला मी सुपर सिनियर म्हणेन. ओके, पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. आता आली 50, आता आली 60. लोकांना मनाने म्हातारे लवकर होतात. आपल्या DFFमध्ये आपण 82 वर्षाचे यंग लोक आणि स्मार्ट लोक आम्ही बघितलेले आहेत, श्रीकांत चंद्रात्रांसारखे, की त्यांना सांगायला लागतं अरे किती ॲक्टिव्ह हे राहतो बाबा. तर ते म्हणतात की आय एम यंग, आय एम 28, राईट. आर्थर रानासारखे लोक आहेत आपल्या ह्याच्यात. कितीतरी लोक आहेत की जे सुपर यंग होत गेलेले आहेत आणि त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आम्ही 28-35 वर्षाचे म्हातारी पण लोक बघितलेले आहेत की जी मनाने पहिल्यांदा म्हातारे होतात. तर मी सगळ्यात पहिलं काय म्हणतो लोकांना की मनाने म्हातारं होऊ नका. इंडोर आउटडोर नंतरचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर का लिमिटेशन आहे, तुमचा तोल जातोय, तुम्हाला असं आहे, किंवा घरातनं तुम्हाला थोडं रिस्ट्रिक्शन राहतंय, ह्याच्या अगोदर कुठेतरी काय झालेलं असतं, ह्याच्या अगोदर कुठेतरी आपण पडलेलो असतो, हे झालेलं असतं आणि घरातल्या सगळ्या लोकांना धावपळ झालेली असते, त्यामुळे ते घरातल्या लोकांनी बॉदरेशन आणलेलं असतं. तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं आउटडोअरचं तुमच्या घराच्या जवळच, किंवा मे बी तुमची गच्ची असेल किंवा मे बी तुमची गॅलरी असेल जिथं सूर्यप्रकाश येतो, तिथं ॲटलीस्ट 10-15 मिनिटं बसून टाळ्या तरी वाजवू शकता. 100-200 टाळ्या वाजवण्यासाठी फार मोठं काही लागत नाही. वॉकिंगसारखा जेव्हा एक्सरसाइज येतो तर टिल 80 असं म्हणतात की जॉगिंग किंवा ब्रिस्क ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. तुमच्या अंगातनं जोपर्यंत घाम निघत नाही ना तोपर्यंत त्याला ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज नाही म्हणत. मी जर का चेअरवर नुसतं बसलोय, बाकी बऱ्याच जणांचं मी बघतो व्यायाम करता का, हा व्यायाम करतो आम्ही. काय व्यायाम करता? आम्ही ना 15 ते 20 मिनिटाचं योगासन करतो आणि कपालभाती करतो. तर दॅट इज नॉट अ व्यायाम. तो व्यायाम नाही झाला. तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बसून जर का अंगातून तुमच्या घाम निघत नसेल तर माझ्या दृष्टीनं ती फार मोठी हे नाही. दॅट इज जस्ट कन्सिडर्ड, यू कॅन कन्सिडर इट एज अ ॲक्टिव्हिटी. ती मुवमेंट झाली. पण जर का तुम्हाला फोकस व्यायाम करायचा आहे तर 80 वर्षापर्यंत, 80 वर्षानंतर मी वॉक किंवा सिम्पल हे समजू शकतोय. पण जर का तुमचं वय 80 पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला जर का मेजर लिमिटेशन नसेल तर तुम्ही ब्रिस्क वॉक किंवा थोडंसं जॉगिंग, आणि मग जॉगिंग किंवा ब्रिस्क वॉक करण्यासाठी तुम्हाला घराच्या प्रत्येक वेळा बाहेरच जायला पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्ही सरळ एखादं म्युझिक लावू शकता आणि घरातल्या घरात तुम्ही सिम्पल वॉक, आपण ह्याच्यात मला वाटतं शिकवतो याच्यामध्ये की तुम्ही स्पॉट डान्स किंवा स्पॉट जॉगिंग पण याच्यामध्ये करू शकता. जागेवरती थांबून रन करू शकता. किंवा मी प्रत्येक वेळा सांगतो की 8च्या आकड्यामध्ये एक इमॅजिनरी तुम्ही 8 हे करा आपल्या ह्याच्यामध्ये. लिटरली आपण ड्रॉ पण करू शकतो असं ह्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये 80 फेऱ्या, म्हणजे 40 फेऱ्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आणि 40 फेऱ्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, थोडा स्पीड चेंज करून. 80 फेऱ्याला पण बऱ्यापैकी दम निघतो. त्याच्यामध्ये 15 ते 16 मिनिटं लागतात. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरच्या घरी करू शकता. क्लॅपिंग करू शकता, लाफ्टर थेरपी आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही कंबाईन करू शकता. आणि हे केल्यानंतर तुम्ही योगाचा विचार करा. स्ट्रेचिंग करण्यासाठी बॉडी स्ट्रेचिंग किंवा बेसिक बॉडीचे वॉर्मअपचे व्यायाम आहेत. लहानपणी आपण जे पीटीचे व्यायाम केले, तर ते व्यायाम तुम्ही खुर्चीमध्ये बसून करू शकता. खुर्चीमध्ये बसून सूर्यनमस्कार पण करता येतात,
प्रॉपर, ज्याला आपण चेअर सूर्यनमस्कार म्हणतो, आणि 20 ते 22 पद्धतीचे असे व्यायाम आहेत. मला वाटतं आपण त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देऊया. नेहा मॅडमनी खास असे काही व्यायाम आपल्या DFFच्या डिझाईन केलेले आहेत, तर जे अगदी सिंपल आहेत आणि घरच्या घरी करता येतील. ते या आपल्या म्हणजे बऱ्याच जणांचं मागच्या पॉडकास्टमध्ये होतं की डॉक्टर तुम्ही सांगताय, करून दाखवले असते तर बरं होईल. तर मला वाटतं की नेहा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुमचे छान काही आपण हे केलेले व्यायामाचे काही बेसिक स्टेप्स आहेत मॅडमच्या, त्या आपण या व्हिडिओच्या खाली जरूर, फक्त लोकांना मी सांगेन की ते फक्त बघून टाळ्या वाजवू नका, ते टाळ्या पण वाजवा आणि ते व्यायाम योग्य टेक्निकनी तुम्ही केले पाहिजेत. आणि मग ते एकदा सवयीचं झालं, तुमच्या एकदा सवयीचे हे बेसिक व्यायाम झाले की मग तुम्ही पुढच्या ॲडव्हान्स स्टेजच्या व्यायामांकडे, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता, 1 किलो 2 किलो, किंवा अगदी पाण्याच्या ज्या सिंपल बॉटल्स असतात त्या सुद्धा हे करू शकतात. म्हणजे मला हे बऱ्याच वेळा लॉजिक लक्षात येत नाही की तुमचे गुडघे दुखत आहेत तर तुम्हाला हाताच्या या मुवमेंट करायला काय प्रॉब्लेम. म्हणजे हे इथं मी 1-1 किलोचं वजन उचलल्यामुळे मी प्रश्न विचारतो पेशंटला की तुमच्या गुडघ्यांवर कसं काय प्रेशर येतं. हां, म्हणजे ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि दुसरी गोष्ट, तुमचं जर का एवढं इथून वरचं वजन केलं तर ते जवळपास 40, 50, 55 किलोचं असतं. तेवढं वजन ते गुडघे उचलू शकतातच, राईट. तर 3-4 किलोचं बसून तुम्ही वजन उचलल्यामुळं मला नाही वाटत की फार मोठा तुमचे गुडघे रडणार आहेत. त्यामुळे गुडघे रडतायत म्हणून माझ्या बाकीच्या जॉईंट्सला मी अन्याय करणार, हे मला तर काय पटत नाही. तुम्ही स्टार्ट करा, कुठून तरी स्टार्ट करा. तुम्ही एक्झरसाईजचा उद्देश फक्त आणि फक्त व्यायाम करून हे करणं नाही, तर एंडॉर्फिन्स तयार करणं, ॲक्टिव्हिटी कुठल्याही पद्धतीची करून तुम्हाला उत्साही ठेवणं दिवसभर, हा सुद्धा एक्झरसाईजचा उद्देश आहे. त्यामुळं मला वाटतं की डेफिनेटली हे सेफ आहेत, फक्त ते योग्य टेक्निकनी आणि थोडंसं जर का मार्गदर्शनाने आपण केलं. बिईंग अ सिनियर सिटीजन होतं काय बऱ्याच वेळेला की आपण जर का टेक्निक चुकीची वापरली, म्हणजे साधा एक बेसिक व्यायाम असतो मानेचा व्यायाम, जेव्हा आपण करतो मान वर खाली करायचा आहे, लेफ्ट राईट करायचे आहे, डोळे उघडे ठेवावे लागतात. तुम्ही उभा राहून जर का मानेचे व्यायाम करता तर चक्कर येणारच ना. सो यू आर तुम्ही काय केलं, तुम्हाला बेसिक टिप सांगायला लागते की तुम्ही आयदर तो बसून करा, किंवा तुम्ही मानेचा व्यायाम करताय तर डोळे उघडे ठेवा, राईट. किंवा तुम्ही जेव्हा वेट उचलून हे करताय तर तुम्ही कशा पद्धतीनं हात ठेवलेले आहेत, कशा पद्धतीनं तुम्ही हे मॅटर करतं. तुम्ही जर का ती पोझिशन चुकीची घेतली असेल तर त्याच्यात प्रेशरच डेव्हलप होणार नाही काय. सो मसलवरती याच्याऐवजी भलत्याच ठिकाणी प्रेशर येऊन तुमचा त्रास वाढू शकतो. तीच गोष्ट योगाच्या बाबतीत पण आहे की योगा मी समोर बसून कुणाचा तरी बघून करतोय, त्या व्यक्तीनं तेवढी फ्लेक्झिबिलिटी मिळवलेली आहे, त्या व्यक्तीनं तेवढं हे केलेलं आहे. म्हणजे मध्ये कुठेतरी मी तो असा एक जोक वाचला होता की आपल्या रामदेव बाबांचे एक्झरसाईज बघून तो व्यक्ती पण करायला जातो, बाबांचा पाय असा वर जातो, हा पण असा पाय वर घेतो आणि बाबांचा खाली येतो, ह्यांचा पाय खाली यायला 2 लोकांना बोलवावं लागतं. सो आपल्याला असं एकदम नाही करायचं, राईट. मग ह्याचा अर्थ काही रामदेव बाबांनी सांगितलेली एक्झरसाईज किंवा डॉक्टर नेहा मॅडमने शिकवलेली एक्झरसाईज चुकीची नाही, त्याची काही टेक्निक आहे, त्याला एक प्रोसेस आहे, ती जर का हे केली, मग आपण डायरेक्टली ब्लेम काय करतो, नाही बाबा हे फारच वेगळं दिसतंय, हे माझ्यासाठी सेफ नाही. किंवा काही जण काय करतात की, आणि एक लक्षात घ्या की कुठलाही जेव्हा तुम्ही नवीन व्यायाम करणार आहे, साधा आपण जिमला जरी गेलो तर पहिले 2-3 दिवस व्यायाम केल्यानंतर जर का माझ्या बॉडीला सवय तर इट्स दुखणार, राईट. तर तुम्ही हळूहळू सुरू करा. म्हणजे काही जण काय करतात किंवा एकदम सूर्यनमस्कार करायचे, आज मी उठलो आणि डायरेक्ट 36 सूर्यनमस्कार घाल, नंतर परत 36 दिवस काहीच व्यायाम करता येत नाही. डोंट डू दॅट. स्टार्ट विथ द स्लो. 6 सूर्यनमस्कार घाला, 6चे 3 आठवडे सवय होते, मग 12 करा, मग परत 3 आठवड्यांनी 18 करा. असं करत करत जर का तुम्ही गेलात ना तर मग ते ग्रॅज्युअली आम्ही म्हणतो. खूप छान. तुम्हाला काय वाटतं? येस, म्हणजे सरांचा मुद्दा हाच आहे की तुम्ही कन्सिस्टन्सीवर, सातत्यावर भर द्या इंटेन्सिटीपेक्षा. आणि जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलतो ना, त्यांना भीती हीच असते की काहीतरी केलं आणि माझा पेन वाढला तर, किंवा जे नसतं आपण काहीतरी ओढावून घेतलं तर, किंवा आपण पडलो तर, आपले बॅलन्स गेला तर, ह्या भीतीमुळेच कुठेतरी ते स्वतःला ॲक्च्युली लिमिट करतात. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढल्यावर तुम्ही केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे की चेअर एक्सरसाइजेस सेफ आहे का? ऑफकोर्स ते सेफ आहेत, पण मी ते कधी रिकमेंड करेल की खरंच तुम्हाला तेवढं लिमिटेशन आहे की तुम्हाला पडायची भीती आहे किंवा रिस्क आहे, किंवा तुम्हाला खरंच असं आहे की गुडघ्याला अजिबातच मी व्यायाम नाही करू शकणार आहे, तेव्हा मी म्हणेन की हो, तुम्ही चेअर एक्सरसाइजेसचे तुम्ही म्हणजे ते एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. कारण जसं प्रत्येक एक्सरसाइजचे बेनिफिट्स असतात, काहीतरी लिमिटेशन पण असतात की ते तुम्हाला एक बेनिफिट देतील की एका लेवलपर्यंत ते तुमची स्ट्रेंथ वाढवतील, पण ते स्टॅमिना नाही वाढवणार. त्यामुळे सेफर वेने तुम्ही नक्कीच जा. पण जर तुम्हाला माहिती आहे की आपण ह्याच्या पुढे पण खरंच करू शकतो तर नक्कीच तुम्ही बाकीचे, जसं वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, हे तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे कसं होतं, कारण ज्येष्ठ नागरिकांचा मेन प्रॉब्लेम हा असतो की त्यांचं ऑस्टिओपोरोसिस किंवा बोन डेन्सिटी कमी होते.
त्यामुळे मसल स्ट्रेंथ कमी होते. तर जे वेट बेअरिंग एक्सरसाइजेस असतात ना, की ज्याच्यामध्ये तुमच्या जॉईंट्सवर ॲक्च्युली बॉडी वेट पडतं आहे, त्याने तुमची जॉईंटची स्ट्रेंथ पण वाढते, तुमच्या जॉईंटची स्टेबिलिटी पण वाढते, तुमची मसल स्ट्रेंथ पण वाढते आणि बॅलन्स पण इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे जर तुम्हाला माहिती आहे की आपली खरंच त्या लेवलला लिमिटेशन नाही आहे की आपण फक्त चेअर एक्सरसाइजेस केले पाहिजे, तर नक्कीच तुम्ही जसे सर म्हणाले की कॉन्फिडन्स वाढल्यावर वेट बेअरिंग एक्सरसाइजेस, बॉटल्स घेऊन एक्सरसाइजेस हे नक्कीच केली पाहिजे. पण तुम्हाला जर माहिती आहे की नाही हे आपण नाही करू शकत, आपली तेवढं हे आपल्याला नाही आहे स्टॅमिना किंवा आपले कदाचित पेन किंवा हे वाढू शकतं, तर नक्कीच तुम्ही चेअर एक्सरसाइजेस केले पाहिजे. कारण तेवढे 30 मिनिटाचे जरी एक्सरसाइजेस तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. व्हेरी नाईस. मध्यंतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला की एक्सरसाइजमुळे एका व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला, पण त्यामुळे दुसरे दुष्परिणाम असे होतात की लोकांमध्ये गैरसमज असे वाढतात की बाबा एक्सरसाइज केल्यामुळे मला फलानं होईल, मला हे होईल, मला त्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. तर मग ह्या मागचं सायंटिफिक कारण काय असू शकेल डॉक्टर? इफ युअर बॉडी इज अंडर ट्रिमेंडस स्ट्रेस बाय एनी रिझन, ऑलरेडी जर का तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल जो स्ट्रेस हार्मोन आहे तो ऑलरेडी इतर काही कारणांमुळं तुमच्या शरीरात ऑलरेडी तयार झालेला आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या शरीरात स्ट्रेस वाढवणारी किंवा आपल्या ब्लड व्हेसलला कॉन्स्ट्रिक्ट करणारी, आपल्या ब्लड व्हेसलला रिस्ट्रिक्ट करणारी जी सिस्टीम आहे, 2 सिस्टीम असतात आपल्याला, एक सिम्पॅथॅटिक सिस्टीम आणि एक पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही स्ट्रेसच्या वेळेला ॲक्टिवेटेड होती आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ही आपल्या बॉडीला थोडीशी रिलॅक्स करणारी आहे. दोन्ही सिस्टीम आपल्याला गरजेच्या आहेत. फाईट, फ्लाईट, रेस्ट या वेळेला दोन्ही सिस्टीम्स आपल्याला मदत करत असतात. सो मोस्ट ऑफ द टाईम जर का माझी सिम्पॅथॅटिक सिस्टीम जी माझ्या शरीरात ताणतणाव वाढवणार आहे किंवा कॉर्टिसॉल लेवल वाढवणार आहे, ही जर का पहिल्यापासून ॲक्टिवेटेड असेल बाय एन नंबर ऑफ रिझन, म्हणजे माझं खानपान चुकीचं आहे किंवा माझं जागरण जास्त आहे किंवा कुठल्या तरी ॲक्यूट स्ट्रेसमधून मी चाललोय, की फॅमिली स्ट्रेस असू शकतो, फायनान्शियल स्ट्रेस असू शकतो, जे मोस्ट ऑफ द टाईम आता ज्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोललात किंवा ज्या व्हिडिओबद्दल आपण सांगतो की मी तो जिममध्ये होता आणि त्या जिममध्ये अचानक त्यानं हेवी वेट घेतलं किंवा नॉर्मल तो एक्सरसाइज करत होता ट्रेडमिलवर आणि तो खाली पडला, तर आपण काय म्हणतो तो जिम केल्यामुळं किंवा एक्सरसाइज, तर एक्सरसाइजमुळं काय झालं की माझ्या शरीरातली ऑलरेडी सिम्पॅथॅटिक सिस्टीम जी स्ट्रेसमध्ये होती किंवा मी ट्रिमेंडस स्ट्रेसमुळे जो कॉर्टिसॉल लेवलमुळं माझ्या ऑलरेडी ज्या ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट झालेल्या होत्या त्या मी एक्सरसाइज केल्यामुळे त्या अजूनही ॲक्टिवेट झाल्या. सो एक्सरसाइज त्याला फक्त एक स्टिम्युलेशन म्हणून हे झाला. डायरेक्टली आपण एक्सरसाइज केल्यामुळे नाही होत. ॲक्च्युली जर का आपण बघितलं तर एक्सरसाइज हा स्ट्रेस बस्टिंगसाठी मदत करतो. एक्सरसाइजमुळे एंडॉर्फिन्स आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार होतात. सो यू हॅव टू एन्श्युअर की तुमचं बॉडी आणि माइंड हे दोन्ही अल्कलाईन पाहिजे बिफोर यू स्टार्ट एनी काइंड ऑफ एक्सरसाइज. तुमचं मन आणि शरीर जर का शांत नसेल, म्हणजे त्यासाठी तुम्हाला सात्विक आहाराची पण जोड पाहिजे, सात्विक विचारांची पण जोड पाहिजे, तुमचं स्लीप सायकल चांगल्या पद्धतीनं पाहिजे आणि तुमच्या कॉर्टिसॉल लेवल ज्या आहेत त्या थोड्याशा कंट्रोलमध्ये पाहिजेत. त्या कंट्रोलमध्ये न करता, म्हणूनच बऱ्याच वेळा काय सांगितलं जातं, कुठलाही व्यायाम करायच्या अगोदर तुम्ही बॉडीला वॉर्मअप करा पहिल्यांदा तुमचं, आणि एक्सरसाइज झाल्यावर पण बॉडीला स्ट्रेच करा. तो जसं वॉर्मअप गरजेचं आहे तसं कुठलाही ॲक्यूट किंवा हेवी वेट उचलण्याच्या अगोदर, कारण जेव्हा तुम्ही मसल हे करता त्यावेळेला तुमच्या सगळ्या सिस्टीम, प्रोटीन मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम, तुमचं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हे पण ॲक्यूट स्ट्रेसमध्ये असतं. कारण शरीराला पटापटा निर्णय घ्यावे लागतात की माझा प्रोटीन ब्रेकडाऊन करायचा आहे का ग्लुकोज वाढवायचा आहे किंवा हे करायचं आहे. आणि अशा केसमध्ये जर का हृदयावरती जास्त प्रेशर आलं तर एखाद्या वेळेला हार्ट रेट वाढू शकतो किंवा एखाद्या वेळेला जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय आपल्या मसल्सला, आपल्या स्नायूंना व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. एक्सरसाइजमध्ये 2 कॉम्पोनंट असतात, एक एरोबिक कॉम्पोनंट असतो आणि एक अनएरोबिक कॉम्पोनंट असतो. तर एरोबिक कॉम्पोनंटमध्ये मी काय केलं, कमी वेळामध्ये माझ्या मसलच्या ॲक्टिव्हिटी वाढवल्यात. तर या केसमध्ये माझे जे कार्डियक मसल्स आहेत त्याला जर का तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन, न्यूट्रिशन नाही मिळालं, त्याचं जर का अवरोध तयार झाला तर ते काय होतात, ते मसल्स ठराविक वेळेसाठी हे नाही होऊ शकत, सस्टेन नाही होऊ शकत. म्हणजे जसं ग्लुकोज गरजेचं आहे तसं ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन त्या मसल्सला गरजेचं असतं आणि त्यावेळेला एखाद्या वेळेला कार्डियक अरेस्टमध्ये पेशंट जाऊ शकतो. सो यू नीड टू एन्श्युअर की तुमचं न्यूट्रिशन पण चांगलं आहे, तुमची बॉडी पण अल्कलाईन आहे आणि तुम्ही स्ट्रेस फ्री आहात, आणि मग तुम्ही केलं तर मला नाही वाटत की त्या केसमध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येईल किंवा हे होऊ शकेल. तुम्ही अशी कुठली केस हाताळली आहे डॉक्टर? हाताळी नाही आहे, पण तुम्ही ज्या व्हिडिओबद्दल बोलताय तशा मला वाटतं हल्ली अशा बऱ्याच केसेस होतात. आणि लकीली ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्ली तसं नाही होत, हे 40, 50, 60मध्ये जे असतात त्यांच्यामध्ये होतात. तर मला वाटतं बऱ्याच वेळेला असं होतं की ते ना त्यांच्या बॉडीचे साईन्स इग्नोर करतात. मे बी त्यांना बॉडी त्यांची साईन देत असेल की स्ट्रेस लेवल जास्त आहे, रिकव्हरी झालेली नाही आहे,
झोप आपली व्यवस्थित झालेली नाही आहे, आपण आज थोडे दमलो आहोत, पण तरी ते स्वतःला पुश करतात, असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जेव्हाही त्यांना हे जाणवतं ना की कारण हे कन्फ्यूज पण होऊ शकतात की सगळे म्हणतात की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही एक्सरसाइज करा, त्याने तुम्हाला बरं वाटेल. मग आम्ही एक्सरसाइज करायला गेलो आणि आम्हाला त्रास झाला. तर मग अशा वेळी तुम्हाला हे जाणून घ्यायची गरज आहे की ही स्ट्रेस लेवल काय आहे, किती आहे. तुम्ही खरंच खूप ड्रेन्ड आहात, तुम्हाला माहिती आहे की नाही करू शकत आणि तुम्ही स्वतःला पुश करताय, तर ह्याची रिस्क असते. पण तेव्हा तुम्ही जर योगा केलं, तुम्ही मेडिटेशन केलं, नुसतं नेचर वॉक केलं, तर ते तुमची स्ट्रेस लेवल कमी करणार आहे. म्हणजे अशा वेळी कोणते एक्सरसाइजेस करायचे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा माहिती आहे की तुमचं खूप हेक्टिक शेड्यूल सध्या चालू आहे, त्यामुळे जिममध्ये जाऊन, कारण जिममध्ये आपण बॉडी खरंच चॅलेंज करतो, त्यामुळे मग अशा वेळी तुम्ही एक सर्टन पिरियड ऑफ टाईम तुमचं वॉकिंग ठेवणं, लाईट एक्सरसाइजेस, जे घरी तुम्हाला इझिली एक्सरसाइजेस करता येतात ते, तुमची झोप तुम्ही व्यवस्थित घेणं, आहार व्यवस्थित घेणं, हे त्या सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये जर तुम्ही ते मेंटेन ठेवलं, मग तुमची रिकव्हरी चांगली झाल्यावर तुम्ही स्वतःला चॅलेंज करू शकता. त्यामुळे मला वाटतं की एक तर बॉडीचे सायन्स तुम्ही इग्नोर केले नाही पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या शरीराचं खरंच ऐकायचं, ते तुम्हाला काय सांगताय. ते तुम्हाला हेही सांगा की तुम्ही चॅलेंज करू शकता, ते तुम्हाला हेही सांगा की हे करू नका. थोडंसं स्वतःशी कनेक्टेड राहिलं की मला वाटतं की या गोष्टी खूप इझी होऊन जातात. फार सुंदर, अगदी. म्हणजे एक पॉईंट मी ॲड करेन ह्याच्यात की बिफोर यू स्टार्ट एनी काइंड, बिंग अ सिनियर सिटीजन्स, हे तर तुम्ही करत असाल पण करत नसाल, तर तुम्ही जेव्हा असा कुठलाही हेवी एक्झरसाईज किंवा सुरू करायचा विचार करताय, तर डू युअर ब्लड टेस्ट. काही ज्या बेसिक टेस्ट आहेत, जसं की CRP लेवल तुमच्या किती आहेत, किंवा हायली SSCRP किती असतं तुमच्या शरीरात, तुमचं B12 व्हिटॅमिन D चांगलं आहे का, मॅग्नेशियम तुमच्या शरीरात सफिशियंट आहे का. सो काही मिनरलच्या टेस्ट, म्हणजे जसं तुमचं आयर्न, म्हणजे बेसिक तुमचं CBC, त्यानंतर तुमचं फास्टिंग इन्शुलिन, HSCRP किंवा नुसत्या CRP लेवल्स, हे थोडं चेक करणं गरजेचं आहे. कारण ॲड्रेनलिन फटीक, आत्ता या सगळ्याला जे क्लासिकल जे म्हटलं जातं, ॲड्रेनलिन आपला फटीकमध्ये असतो आणि त्या कॉर्टिसॉल आपल्या शरीरात तयार करतो. तर जेव्हा जेव्हा माझा ॲड्रेनल फटीक असतो, तर बॉडी काही साईन सिम्पटम दाखवते की जसं अंगावरती सूज आहे, चेहऱ्यावरती सूज राहणं, थोडं जरी काम केलं तरी दम लागणं, धाप लागणं, 4-5 पायऱ्या चढल्यानंतर थांबावं वाटणं, रात्री झोप न लागणं, केस गळणं आणि मसल पेन होणं, पर्टिक्युलरली पायाच्या पिंढऱ्या दुखणं. हे सगळे जॉईंट्स इकडचे आहेत किंवा इकडचे मसल्स आहेत आपले दंडाचे किंवा खांद्याचे, ते जडजड वाटणं आणि दिवस जसा जसा ढळेल तसे तशी एनर्जी ड्रॅग होत जाणं किंवा एनर्जी लॅग वाटणं, हे सगळे साईन आहेत की माझ्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये स्ट्रेस आहे. मला ऑलरेडी माझे मसल्स हे अंडर फटीक आहेत आणि मग मी ते ड्रॅग करत, ऑलरेडी फटीक असलेल्या मसलला जर का मी ड्रॅग करत जायला लागलो की ज्यात ऑलरेडी न्यूट्रिशन नाही आहे, तर मग शरीर ती ताकद तेवढी देऊ शकत नाही. बऱ्याच डायबेटिक पेशंट्समध्ये काय होतं की ते एक्झरसाईजला शुगर कंट्रोल करणारं मेडिसिन अशा पद्धतीनं बघतं. तर आणि त्यांचं कसं असतं की सकाळी उठतात, थोडंसं पाणी वगैरे पितात आणि ते व्यायाम सुरू करतात. व्यायाम सुरू करायच्या अगोदर शुगर चेक करतात आणि व्यायाम झाल्यानंतर परत लगेच ते बघतात की बाबा परत माझी शुगर किती कमी झाली. म्हणजे फार मोठा गैरसमज हा डायबेटिक पेशंट्समध्ये मी बघितलेला आहे की त्यांना वाटतं की एक्झरसाईज करायच्या अगोदर माझी शुगर होती 105, 110 आणि मी 1 तासाचा 1.5 तासाचा व्यायाम केला, ब्रिस्क व्यायाम केला, जिम बिम केली, 100च्या खाली जायला. ते अजूनही कमी होईल ना. आता एवढा व्यायाम केला, एवढा मी घाम गाळला आणि ते नंतर शुगर बघतात तर ती 133, 134 जाते आणि मग ते एकदम पॅनिक बनतात की अरे असं कसं काय झालं. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या हेवी एक्झरसाईज नंतर किंवा हेवी ॲक्टिव्हिटी नंतर इमिजिएटली शुगर चेक करू नका आणि जरी केली तर थोडीशी जास्त दिसली तर घाबरून जाऊ नका. कारण तुमचे जेव्हा तुम्ही व्यायाम करता तर व्यायाम केले तर तुमच्या मसल्सला एनर्जी पाहिजे, ग्लुकोज पाहिजे. तर अशा वेळेला लिव्हर त्याच्याकडे स्टोअर केलेले जे शुगर असतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये ते आपल्या रक्तात सोडतं आणि ते लिव्हरनी आपल्या मसलला केलेली मदत असते आणि त्याच पॉईंटला जर का तुम्ही बघितले तर तुमची शुगर जास्त दिसणार. तर लेट युअर बॉडी कम टू द रेस्ट आणि तुम्हाला चेक करायचीच असेल तर 1 किंवा 1.5 तासांनी तुम्ही शुगर चेक करा, ती नॉर्मलला येऊन जाईल. सो डोंट एव्हर डू की इमिजिएटली हेवी एक्झरसाईज नंतर शुगर थोडीशी वाढलेली ह्याच्यामध्ये दिसू शकते तर लगेच त्याला पॅनिक व्हायचं नाही. एक्झरसाईजचा इम्पॅक्ट हा तुमचं चरबी घटणं, तुमच्या स्नायूंमध्ये वाढ होणं, इन्शुलिनचा प्रतिरोध कमी होणं आणि इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवणं, त्याची इफेक्ट तुम्हाला लॉंग टर्ममध्ये दिसणार. लॉंग टर्ममध्ये हळूहळू तुमच्या शुगर लेवल ड्रॉप झालेले दिसतील, HbA1c तुमचं नॉर्मल आलेलं दिसेल, ग्लुकोजचा टॉलरन्स तुमचा हळूहळू वाढत जाईल. कारण एक्झरसाईज हा मूळ कारणावरती काम करतो. इन्शुलिनचा प्रतिरोध कमी करणं, इन्शुलिनची वाहन क्षमता, ग्लुकोजला वहन करण्याची क्षमता, ज्याला इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतात, ती चांगल्या पद्धतीनं शरीरामध्ये वाढते. त्यामुळं इमिजिएट मी व्यायाम करतो आणि ते म्हणतात ना
पी हळद आणि हो गोरी. गोरी, तसं कर एक्झरसाइज आणि झाली का शुगर कमी, असा एक्झरसाइजचा आपण वापर नाही करू शकत. अति अवेअरनेस किंवा व्हेरी लेस अवेअरनेस हे दोन्ही कारण असू शकतात. सेम गोष्ट ब्लड प्रेशरच्या बाबतीत पण आहे. तर तुमचं बीपी, तुमचा हार्ट रेट एका ठराविक लिमिटपर्यंत जाणं गरजेचं आहे, पण त्याबरोबर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की तो परत नॉर्मलला पण आला पाहिजे. बरेच लोक काय करतात की बीपीच्या गोळ्या न घेता, बीपीचं औषध न घेता एक्झरसाइज मी जास्त करायला जातो. तुम्हाला बीपीची गोळी एका ठराविक हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी दिलेली आहे. सो काही काही कंडिशन्समध्ये तुम्हाला थोडा त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा कार्डिओलॉजी सल्ला घेणं पण गरजेचं आहे. तुमचा 2D इको काढणं, तुमचं ECG काय आहे, तुमच्या हार्टची रिदम काय राहते, किंवा तुम्ही ती ट्रेडमिल टेस्ट असते. सो इफ यू आर अ हार्ट पेशंट, तुम्ही जर का तुमचं अँजिओप्लास्टी झालं आहे, बायपास झालं आहे, तर तुम्ही थोडंसं विचारून घ्यायचं आहे की माझ्यासाठी सेफ हार्ट रेट काय आहे. उगाच नाही तर बाबा माझं झालं आहे, मला पळायला सांगितलं म्हणून 160 पर्यंत हार्ट रेट गेला तरी पळतोय, तेवढे तुमच्या हार्टची कॅपॅसिटी नाही आहे, तुमचे मसल्स तेवढे हे आहेत. सो मी गोळी जरी घेत असलो तरी मला माझी मॅक्सिमम कॅपॅसिटी काय आहे आणि मिनिमम काय माहीत पाहिजे. लोक काय करतात की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मला असं फार वाटतं तुम्ही जे बोलताय ना, आपण फार गृहीत धरतो ना स्वतःच्या स्वतः शरीराला शरीराला. गृहीत धरतो किंवा आणि कधी कधी खूप अंडर एस्टिमेट करतो आणि कधी कधी खूप जास्त ओव्हरवेल्म होतो. एक्झॅक्टली. किंवा ही पण म्हणा, मला काही गोळ्यांवर जगायचं नाही, मग स्वतःच काहीतरी सुरू करायचं मार्गदर्शनाशिवाय, कुठल्या तरी दुसऱ्याच वळणावर आपण ह्याला वर्ड आहे थ्रेशोल्ड. म्हणजे तुम्हाला तुमचा मॅक्सिमम थ्रेशोल्ड पण माहित पाहिजे. ते रबरासारखं आहे. रबर ठीक आहे ना, रबरामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, पण ते एवढं पण ताणू नका की ते तुटेल, किंवा एवढं पण ताणून धरू नका ते त्याची फ्लेक्झिबिलिटी लूज करेल. सो जर का माझ्या ऑलरेडी मी सिनियर सिटीजन आहे तर माझी ऑलरेडी थोडीशी फ्लेक्झिबिलिटी कमी झाली आहे, तर मला ती अजूनही कमी नाही होऊ द्यायची. एक्झरसाइजचा पर्पज हा असला पाहिजे की ती मला अजूनही कमी नाही होऊ द्यायची फ्लेक्झिबिलिटी, आणि एवढं पण ताणायचं नाहीये की ते तुटून जाईल याच्यातलं. तर ह्याच प्रश्नावरून अजून एक प्रश्न येतो डॉक्टर, की वॉर्निंग साईन्स काय असावेत एक्सरसाइज करताना सिनियर सिटीजन्सनी? त्यांनी वॉर्निंग साईन्स कुठले लक्षपूर्वक? तर सगळ्यात पहिलं, बिईंग अ डायबेटिक पेशंट, तुम्हाला जर का तहान लागायला लागली आणि तोंडाला कोरड पडणं, याच्यावरती हे सगळ्यात पहिलं साईन. धाप लागणं, दम लागणं, पाल्पिटेशन जाणवायला लागतं, मला घाम होतो, हातपाय थरथर कापायला लागणं, किंवा हे क्लासिकल साईन डिहायड्रेशनचं असू शकतं. म्हणजे लगेच इमिजिएटली तुम्ही एक्झरसाइज स्टॉप करायचा आहे. तोंडाला कोरड पडायला लागलेली आणि सतत पाणी प्यायला लागते, दिस इज अ क्लासिकल साईन की बॉडी डिहायड्रेशनमध्ये चालली आहे. दुसरं मी सांगितलं की पाल्पिटेशन तुम्हाला जाणवतात की मी जरी थांबलो तरी खूप जास्त धडधड, नॉर्मल पळताना थोडी धडधड आहे पण तुमचं तुम्हाला ऐकायला लागते धडधड, आणि लगेच दम लागतो. हे क्लासिकल साईन आहे. ब्रेथलेसनेस, तुम्हाला आजूबाजूला हवा असून, AC असून, हे असून सुद्धा तुम्हाला जाणवतं की मी श्वास घेऊ शकत नाही. दिस इज अ इमर्जन्सी साईन की यू हॅव टू स्टॉप अँड मे बी यू नीड टू इमिजिएटली कन्सल्ट फिजिशियन त्या केसमध्ये. दुसरे जे मग बाकीचे जे सायन्स मगाशी मी जसे सांगितले की हातापायावर सूज येणं, पिंढऱ्या दुखणं, पायाचे मसल पेन प्रचंड आहे. अजून एक क्लासिकल साईन आहे की एक्झरसाइज केल्यानंतर 90% लोकांना बरं वाटतं, पण जर का तुम्हाला एक्झरसाइज केल्यावरती डल फिलिंग येत असेल किंवा लगेच झोपून, पर्टिक्युलरली हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट्सना हे याच्यात दिसतं, इव्हन डायबेटिक पेशंट्समध्ये पण हे दिसून येतं की एक्झरसाइज केल्यानंतर मला जर का फ्रेश वाटत नसेल, रादर एक्झरसाइज करून आल्यानंतर मला पडून राहावं वाटत असेल, तर हे क्लासिकल साईन आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीचं. तुमच्या शरीरात तुम्हाला व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, आयर्न ह्याची कमतरता आहे. सो मे बी प्रोटीन डिफिशियन्सीचं पण हे साईन याच्यामध्ये असू शकतं की एक्झरसाइज केल्यावर मला फ्रेश वाटत नाही आहे. सो यू शुड लुक फॉर की बाबा तुम्हाला थोडंसं इथं कन्सल्ट करणं त्या केसमध्ये गरजेचं आहे. तुमच्या बॉडीला पेलवत नाही आहे जो एक्झरसाइजचा टोल आहे. तर अशा केसमध्ये एक्झरसाइज थांबवण्याच्या अगोदर तुम्ही एक्झरसाइज तुम्हाला मानवतील, पटतील, हे करतील ते एक्झरसाइज ठेवा, आणि तुमचं न्यूट्रिशनल करेक्शन करा. प्रोटीन थोडंसं तुम्ही त्या केसमध्ये तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घ्या, मसल्सला, तुमच्या बॉडीला स्ट्रॉंग बनवा, आणि अगेन तुमची गाडी परत रुळावर घेऊन या. तुम्हाला काही ऍड करायचं? येस, म्हणजे सरांनी मेनली कार्डिओ रेस्पिरेटरी सिम्पटम्स सांगितले जे जास्त इम्पॉर्टंट आहेत ॲज अ ज्येष्ठ नागरिक जर आपण त्यांना कन्सिडर करत असू तर. पण मग फिजिकल सिम्पटम्स कोणते असतात? कारण आपण इथे त्यांना म्हणतो की तुम्ही वेट पण उचला, थोडेसे ते पण एक्सरसाइजेस करा, थोडंसं स्वतःला पुश करा वगैरे. तर मग इथे त्यांना हे बघायचं की आता दम वगैरे लागणं हे जर त्यांचं काहीच हे सिम्पटम्स नाही आहेत, पण त्यांनी काहीतरी एक नवीन एक्सरसाइज अशी केली ज्याच्यानंतर जर त्यांना असं वाटतंय की माझ्या जॉईंटला सूज आली आहे, मला आधी पेन नव्हता तो आता पेन आहे, किंवा त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की मला जे नेहमीच्या ॲक्टिव्हिटीज मी करतो ते आता जमत नाही आहेत. म्हणजे आपण एक्सरसाइज का करतोय तर आपले हे जे आहेत ॲक्टिव्हिटीज चांगल्या व्हावा म्हणून, पण ते जर त्यांचं होत नाही आहे, उलट त्यांना वाटतं की नाही माझा पेन वाढला आहे, माझे लिमिटेशन्स वाढले आहेत, म्हणजे ते व्यायाम कदाचित त्यांना सूट नाही होत आहेत, मग त्यांनी थोडंसं अजून इझी वेला जाणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला जसं सर म्हणतात की 2-3 दिवस पेन होतो, बरोबर, पण मग तो पेन ना त्यांच्या स्नायूंमध्ये झाला पाहिजे.
कारण आपण स्नायूंना चॅलेंज करतोय. पण तोच जर पेन त्यांच्या जॉईंट्समध्ये जास्त आहे, त्यांना त्याच्यामध्ये जाणवतं की नाही, मी आधी हात वर करू शकत होतो, आता जमत नाही आहे कारण माझ्या जॉईंटमध्ये कळ आली आहे, किंवा आधी मला पेन नव्हता पण तो अचानक आला, चमक भरली आहे, म्हणजे हे सिम्पटम्स आहे की व्यायाम थोडासा चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे किंवा त्यांच्यासाठी तो त्यावेळेला जास्त झाला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मला नेहमी मी हे सांगते, तुम्ही सातत्यावर भर द्या इंटेन्सिटीपेक्षा. सातत्य तुम्ही ठेवलं ना तर ते तुम्हाला इझिली रिस्क फ्री एक्सरसाइजेस जर आपण म्हणालो तर सातत्याने करा. इंटेन्सिटी किती वाढवायची? अगदी 10 ते 15% तुम्ही इंटेन्सिटी तिथे वाढवा. 10 मिनिट्स डेली वॉक, रोज 10 मिनिटं जर चालल्याने सिनियर सिटीजन्सचा फॉल रिस्क कमी होऊ शकतो का? 10 मिनिटं चालल्याने फॉल रिस्क कमी होऊ शकतं का? हां, म्हणजे मध्ये एक हे आलं होतं, माझं म्हणणं काहीच न करण्यापेक्षा 10 मिनिटं चालणं आहे, पण ते कसं चालतंय ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे वॉकिंग थोडंसं तरी ब्रिस्क पाहिजे. म्हणजे 10 मिनिट्स का 30 मिनिट्स का 50 मिनिट्स हे नंतरच येईल माझ्या दृष्टीनं. 10 मिनिट्समध्ये मी वॉकिंगच करतोय का मी टॉकिंग करत चालतोय, मी फोनवर बोलतोय, तुमचं ब्रिस्क वॉक पाहिजे. 10 to 20 मिनिट्स ब्रिस्क वॉक डेली हे 20 to 25% तुमचं ह्याची रिस्क कमी करू शकतं. 100%. कुठल्याही पद्धतीचा ब्रिस्क एक्झरसाइज तो तुम्हाला कमी करेल. पण माझं म्हणणं आहे की तो वॉकिंग ब्रिस्क पाहिजे. कारण 10 ते 12 मिनिटात मला नाही वाटत की लगेच तुमचं एक्झरसाइज कधी काउंट करायचा? जेव्हा तुम्ही वॉकिंग सुरू केलं किंवा तुम्ही जॉगिंग सुरू केलं तर घाम यायला लागल्यानंतर तिथनं पुढे जे कॅलरी बर्निंग होतं ते ऍक्च्युली एक्झरसाइज. मोस्ट ऑफ द टाइम लोक घाम यायला लागला की बास म्हणतात. तर 10-12 मिनिटात मला नाही वाटत घाम लगेच यायला लागेल. तिथून पुढे काउंट शेअर केला होता ना की 80च्या नंतर वॉकिंग, तोपर्यंत तुम्ही जॉगिंग आणि हे करायला पाहिजे. सो ज्यावेळी तुम्हाला दम लागतोय तर आयडियल टेस्ट आहे टॉक टेस्ट, किंवा तुम्हाला बोलता नाही आलं पाहिजे, या लेवलपर्यंत तुमची सास फुलली पाहिजे आणि मग तिथून पुढे तुम्ही काउंट करा ह्याच्यातलं. आणि मग त्याला सिनियर सिटीजन आम्ही काय सांगतो की इंटरवलमध्ये करा, स्लो फास्ट स्लो फास्ट स्लो फास्ट स्लो फास्ट. अगदीच तुम्ही काय अगेन्स्ट ग्रॅव्हिटी किंवा हेच करायला पाहिजे असं काही नाही. कुठलाही तुम्ही जो व्यायाम करताय 2 मिनिटं स्लो 1 मिनिटं फास्ट, 2 मिनिटं स्लो 1 मिनिटं फास्ट, इंटरवलमध्ये केलेला व्यायाम शरीराला पण थोडा विश्रांतीला वेळ देतो आणि तो तुमच्या व्हेगस नर्व्ह पण स्टिम्युलेट करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. आणि वेनेवर यू असं कुठलंही वॉकिंग करता किंवा कुठलाही एक्झरसाइज करता तर तुम्ही स्वतःबरोबर बोला सबकॉन्शियस माइंडमध्ये की आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम हेल्दी, आय एम फिट. नाउ व्हॉट हॅपन्स की तुमच्या प्रत्येक सेलला तो व्यायाम करत असताना तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर हा थॉट जातो की मी हेल्दी आणि फिट आहे. माझं म्हणणं बनायचं आहे नाही किंवा तुम्ही तिथनं हे नाही. तर एक्झरसाइज करताना तुम्ही जर का मनातल्या मनात 500 वेळेला 1000 वेळेला आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम हेल्दी, आय एम फिट. सो मी एक सोपा मंत्र लोकांना देईन की तुम्हाला जर का यंग व्हायचं आहे, यंग राहायचं आहे आणि तुमचे हे करायचं आहे तर उद्यापासून जेव्हा तुम्ही व्यायाम करणार किंवा हे करणार, कुठलाही तुम्ही योगा करताय, जॉगिंग करताय, स्विमिंग करताय, सायकलिंग करताय, इतर कोणाशी बोलू नका. त्यावेळेस तोंड बंद ठेवा आणि मनातल्या मनात म्हणत राहा आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम हेल्दी, आय एम फिट. आणि 7 दिवस हे केल्यानंतर काय फरक पडतोय तो जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. तुम्हाला आतून ते फील यायला लागतं. पहिल्यांदा मनाने तुम्ही हेल्दी आणि फिट बनलं पाहिजे, मग ते तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होणार आहे. मानसिकतेचा खूप मोठा रोल आहे. खूप महत्त्वाचा. तुम्हाला काय ऍड करायचं आहे डॉक्टर? येस, बॅलन्स एक्सरसाइजबद्दल आपण म्हणजे बॅलन्सबद्दल बोलत होतो राईट, की 10 मिनटं जे चालणं आहे तर त्याच्यात सर जसं म्हणाले की इंटरवल ट्रेनिंग केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. थोडंसं एक लास्टची 3-4 मिनटं जर तुम्ही अनवाणी चाललात ना पण सेफ ह्याच्यावर, तर तुमचे फूट मसल्स आहेत ना ते ॲक्च्युली तिथे ॲडॅप्ट होतात आणि त्याने तुमचा बॅलन्सची रिस्क आहे ती कमी होते. मोस्ट ऑफ द टाईम आपण पण म्हणजे हल्ली शूज खूप वापरतो, बाहेर जायचं असेल तर अनवाणी चालणं खूपच आपलं कमी झालं आहे. त्यामुळे ना आपले फूटचे जे छोटे छोटे मसल्स आहेत ज्याच्यामुळे ॲक्च्युली बॅलन्स जाऊ शकतो जर ते वीक झाल्यामुळे, तर ते तुमचे इम्प्रूव्ह होतात, त्याची स्ट्रेंथ, आणि त्याने तुमचा बॅलन्स आहे ना तो ॲक्च्युली इम्प्रूव्ह होतं. तर तुमचं जे वॉकिंग आहे, मग आपण बऱ्याच वेळेला सांगतो की गवतात चाला वगैरे, तर गवतात चालले, अनवाणी चाललात, अशा खडीवर वगैरे चालत, बारीक खडीवर, की त्याने तुमच्या पायाला काही इजा होत नाही आहे, तर त्याने तुमचे उलट ॲक्च्युली फूट मसल्स आहेत ते ट्रेन होतात आणि तुमचा बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या वॉकिंगमध्ये एक 3-4 मिनटं जर हे ॲड केलं ना की तुम्ही अनवाणी चालताय तर उलट तुमचा बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. बॅलन्समध्ये मला एक पॉईंट ॲड करायला आवडेल की बॅलन्ससाठी ना टॅपिंग खूप जबरदस्त प्रभावी दिसून येते. आम्ही सिनियर्स आणि खूप सोपा एक्झरसाइज असतो. आपल्या चेहऱ्यावरती 5 पॉईंट्स असतात, ह्याच्या शरीरावरती काही लिम्फॅटिक एक्झरसाइज असतात. तर सकाळी उठल्या उठल्या जर का 5 मिनटं आपण जर का फेस टॅपिंग जरी केलं तरी आपला बॅलन्स खूप चांगला सुधारतो आणि तुमचा वॉक पण सुधारतो आणि पूर्ण
चेहऱ्यावरची सूज पूर्ण रिमूव्ह होती, व्हेगस नर्व पण स्टिम्युलेट होती. तर टॅपिंग इच अँड एव्हरी सिनियर सिटीजन मस्ट डू. दिवसातनं 2 किंवा 3 वेळेला टॅपिंगचे एक्झरसाईज जे EFT टेक्निकमध्ये, इमोशनल फ्रीडम टेक्निकमध्ये वापरले जातात. भरपूर ठिकाणी तुम्हाला टॅपिंग, जसं तुम्ही गुगलवर जरी टाकलं की इमोशनल फ्रीडम टेक्निक अँड टॅपिंग, तर तुम्हाला खूप सारे त्याच्यामध्ये टिप्स मिळतील आणि एकदम सोप्या टेक्निक्स आहेत. फार काही एफर्ट्स लागत नाहीत, पण रोज कन्सिस्टंटली 5 ते 7 मिनटं ते करणं गरजेचं आहे. जर का ते EFTच्या माध्यमातून किंवा टॅपिंगच्या माध्यमातून तुम्ही केलं तर बॅलन्स खूप चांगला सुधारतो. बाकी खूप सारे बेनिफिट्स. क्या बात आहे. मला वारंवार एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की फक्त एका चाकावर भर देऊन चालणार नाही. म्हणजे सुदृढ आरोग्यासाठी तुमचे जे तुम्ही सतत जे 4 चाकं सांगता, एक्सरसाइज, डाएट, माइंड डिटॉक्सिफिकेशन आणि बॉडी, त्या सगळ्यांचा एक संध असणं फार गरजेचं आहे. तर मग ही गाडी व्यवस्थित चालू शकते. व्हेरी ट्रू. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. एक रॅपिड फायर घेऊया, क्विक. ओके, वॉकिंग की स्ट्रेचिंग? बोथ. पहिल्यांदा स्ट्रेचिंग झाल्यावर वॉकिंग. नाही, आणि म्हणजे ऑब्व्हियसली वॉर्मअपचे स्ट्रेचिंग वेगळे असतात जे आपण वॉकिंगच्या आधी करतो. त्याच्यामध्ये आपण ते होल्ड नाही करत, राईट. त्याच्यामध्ये आपण बॉडीला प्रिपेअर करतो. तो 2 वॉर्मअपचे स्ट्रेचिंग असतात. आणि वॉकिंग झाल्यानंतर कूलडाऊनचे स्ट्रेचेस असतात ज्याच्यामध्ये आपण ते स्पेसिफिक स्ट्रेच होल्ड करतो, तुमच्या शरीरातला ताण कमी करायला, मसलवर आलेला ताण आहे तो कमी करायला. त्यामुळे बिफोर अँड आफ्टर बोथ टाइम स्ट्रेचिंग. ओके. मॉर्निंग एक्सरसाइज की इव्हिनिंग एक्सरसाइज? मॉर्निंग. ओके. हार्मोन्स सगळे सकाळी भारी असतात. मॉर्निंग. ओके. एव्हरी डे इज बेनिफिशियल और अल्टरनेटिव्ह विल डू? एव्हरी डे विल बी बेनिफिशियल ह्याच्यातले, पण तेवढं पण होत नसेल तर अल्टरनेट तरी सुरू करा. कुछ नाही तो ये सही. नाही, माझं म्हणणं एव्हरीडेच करू दे. एव्हरीडे म्हटलं तर अल्टरनेट तरी करते. एव्हरीडे ऍक्च्युली एव्हरीडे, पण तुम्ही बरेच एक्सरसाइजचं कॉम्बिनेशन यामध्ये करू शकता. की एक दिवस तुम्ही वॉक केला, दुसऱ्या दिवशी तुम्ही वेट बेअरिंगचे एक्सरसाइज केले बॉटल घेऊन, तिसऱ्या दिवशी तुम्ही योगा केला, तर तुमचं म्हणजे ते आपल्याला बोर होत नाही, मोनोटोनस होत नाही. त्यामुळे उलट एव्हरीडे तुम्ही वेगवेगळं करायला लागला तर एक्सरसाइज करायला मजा पण येते. आणि अगदीच तुम्हाला वाटतं की टू मच होत आहे तर तुम्ही एखादा दिवस नक्कीच रेस्ट पण घेऊ शकता. जेवण रोज, आंघोळ रोज, झोप रोज, आनंद रोज, एक्सरसाइज का अल्टरनेट डे? Valid question. It's a rapid fire for me, for the audiences. Last questions. Yoga की chair exercise? I will go for chair exercise. Yes, chair exercise. Oh, okay, great. Thank you so much. खूप छान एपिसोड झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या तुम्ही टिप्स सांगितल्या ना त्या अत्यंत सोप्या आहेत. कारण ते पण असणं गरजेचंच आहे. उगाच आवाजवी सांगून सिनियर सिटीजन्सला अजून टेन्शन देणं की हे खरंच सहज सोपं आहे का, त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या टिप्स अत्यंत सोप्या आहेत. आणि मला वाटतं की आपण त्या लिंकमध्ये जे एक्सरसाइज प्रोव्हाइड करायला सांगा व्हिडिओच्या खाली, सो तिथं काही सिम्पल एक्सरसाइज नेहा मॅडमनी सिनियर सिटीजनसाठी खास काही हे करून ठेवलेलं आहे. सो मागच्या वेळी जो क्वेश्चन आला होता त्याच्या अनुषंगाने जरूर तो व्हिडिओ प्रत्येकाने बघावा अशी माझी. आणि नुसता व्हिडिओ बघू नका, फॉलो दॅट स्टेप्स. एकदम सोपे एक्सरसाइज, एकदम सोपे आणि सिम्पल एक्सरसाइज. ऑलराईट. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. मला खात्री आहे जसं मी सुरुवातच केली होती तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की मिळालेली असतील. डॉक्टर जसं म्हणाले की तुम्ही मनाने तरुणच राहा, मनाने वार्धक्य स्वीकारू नका. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही आयुष्यभर यंग राहाल, मग ते वय काहीही असो, तुमचं 80 असो का 85 असो. डॉक्टर नेहा मॅडमनी एक महत्त्वाची टिप दिलेली आहे की शरीराची हाक जरूर ऐका. कारण तुमचं शरीर सांगत असतं, तुम्हाला सूचना देत असतं, ते प्लीज ऐका, स्वतःला कनेक्ट व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर नेहा मॅडमनी जे आपल्यासाठी काही एक्सरसाइजेस डिझाईन केलेले आहेत पर्टिक्युलरली फॉर सिनियर सिटीजन्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लाईफस्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंटमध्ये, डायबिटीज, हायपरटेन्शन या सगळ्या आजारांमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील, त्या एक्सरसाइजच्या लिंक्स आम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणार आहोत. सर जसं म्हणतात तसं फक्त बघू नका, तर त्या फॉलो करायला सुरुवात करा, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. एक एक स्टेप, एक एक दिवस घ्या आणि ह्यातले जे परिणाम आहेत, चांगले रिझल्ट्स आहेत, ते रिझल्ट्स आम्हाला नक्की शेअर करा. ह्यातनं आम्हाला अजून प्रेरणा मिळेल नवीन नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येण्याची. तोपर्यंत आपलं जे हे चॅनल डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीज फ्री फॉर एव्हर हे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या मिशनमध्ये आम्हाला सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद.